स्वतःशी जपावा तरी तोल जावा सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे भिजल्यावरी प्यास का रे मागे फितुर मन बावरे आतुर क्षण सावरे हो स्वप्नाप्रमाणे पण खरे ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा तू रे माझा मितवा सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी थोडी शांतता बाळगायची आहे म्हणजे त्यांचा हा जीवनपट सर मॅडम कडे बघा एकदा मेहनतीने पूर्ण केलाय ते थोडक्यात आपण जाणणार आहोत 1996 या तिघांनी सोबत या म्हणून प्रीती
अजून थोडीशी वाढत या जाईल. पुढे सर. सन 2000 मध्ये त्यांच्या या पुढे या सर. पुढे या चालत. पूर्ण करत 2024 मध्ये त्यांना पुत्र शुभम शर्मा जे त्यांना जावयाच्या रूपात मी इथे दोन्ही मुलींना नृत्य शिक्षण होत असताना त्यांच्याविषयीचे अनेक अनुभव आपल्या समोर त्यांचे नातेवाईक, त्यांची मुली, बंधू सर्वात आमचे राजीव यांचे शांत संयमी आणि हसतमुख व्यक्तिमत्व असलेले श्री प्रताप शिंदे सर त्यांच्या सौभाग्यवती वर्षातही या सेवाभक्ती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे पिताश्री दत्तात्रय शिंदे सर, त्यांचे दोन्ही बंधू भगिनी, विशेषतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चांगला काना ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सफरे सर, शिंदे परिवारावर प्रेम करणारे सर्वच पाहुणे मित्रमंडळी, विशेषतः माझ्याबरोबर गौरव आलेले दौंड तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब नागपुरे, पुणे जिल्हा मुख्यालय संघाचे व्यवस्थापक गणेश काकडे, पोस्ट खात्यातील अधिकारी हरीश काळेसाहेब, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, केम जिल्हा सातारा सोलापूर येथे एका खेडेगावातून या महानगरीमध्ये अतिशय गेली 31 वर्ष अतिशय उत्कृष्ट काम प्रताप सरांनी केलं. विशेषतः क्रीडा क्षेत्रातील काम त्यांचं खरोखरच खूप वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या हातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी निर्माण केले आणि हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबाकडे त्यांचं विशेष लक्ष होतं. त्यांच्या दोन्ही मुली प्रीती आणि प्रचिती अतिशय चांगल्या त्यांनी शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. त्याचबरोबर आपल्या गावाकडचं कुटुंब असेल, विशेषतः त्यांचे मेवणे थोरात कुटुंबामध्ये खरं त्यांचं एक आधारस्तंभ थोरात कुटुंबाचं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अतिशय अडचणीच्या काळामध्ये ते ठामपणे थोरात कुटुंबाचे अनुभव कथन करून अनुभवांना उजाळा देऊन
त्यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या असतील. तसंच त्यांचे एक क्रीडा सहकारी जे इतके वर्ष त्यांच्यासोबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागामध्ये त्यांच्यासोबत कार्य करत आहेत श्री अरुण पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत मान्यवर व्यासपीठावर असलेले माझे सर्व आदरणीय आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले आमचे सर्व सहकारी. मी सहकारी हा शब्द याच्यासाठी वापरतोय की आमचे गिडी शिंदे सर हे आमचे गुरु, त्यांचे वडील, आमचे पिताश्री, त्यांचे लहान बंधू आदरणीय प्रताप शिंदे सर आणि सत्रे सर आणि समोर मला दिसत नाही थोरा सर कुठे आहेत मला काही माहित नाही. जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमची हे सर्व टीम. मी थोडस मोडक्या भाषेत बोलतोय, फक्त भावार्थ लक्षात घ्या. ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले आमचे गिडी शिंदे सर, त्यांचे मार्गदर्शक गिडी शिंदे सर आणि त्यांच्या जडणघडीत घडलेले आमचे प्रताप शिंदे सर. 6 जुलै 1999 पासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय. हलक्या मनाचा माणूस हो, खट्ट वाजलं तरी त्याला धडधड होणारा माणूस. आता आमचा प्रताप शिंदे सर बंधुतुल्य व्यक्तिमत्व. डोळे भरताय त्या व्यक्तीबद्दल बोलताना मला बोलायची इच्छा नव्हती, पण जरा कार्यक्रमात काहीतरी वेगळं असावं म्हणून मी बोलतोय. आणि असे जे मार्ग आमचे तिथे नुसतं सांगताय कबड्डीचं सांगा, त्यांनी रोटर चालवलेला, पण मी ते सांगणार नाही. असंख्य अडचणीत मात करणारा माणूस. माझी जरा भाषा आमच्या गावाची चालू आहे बरं का. मी सांगली जिल्ह्यातलं आहे, पण 6 जुलै पासून मी इथं काम करतोय. असंख्य अडचणीत काम करणारा आमचा हा माणूस, एक मित्र, एक गुरुवर्य, एक मार्गदर्शक, वेळ प्रसंगी माझ्या कानपडात लावणारा हा माणूस पहिला आहे. त्यांनी जे कार्य केलं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेसाठी आणि आदरणीय आमचे दादा जयंत शिंदे सर, त्यांनी त्यांना घडवलं आणि त्यांना घडवलं सर आहेतच. असं अगदी त्यांच्या नावाचा जर विचार केला, प्रताप म्हणजे प्रखर बुद्धिमत्ता, तत्परता, प्रत्येक कार्याची तत्परता. कोणतंही काम सांगा, क्रीडा असू दे नाहीतर इतर कोणत्याही क्षेत्रातलं, त्यांना सांगा तुम्ही एक काम सांगा तर ते 4 तुम्हाला ऑप्शन देऊन ते काम वेळेच्या आधी पूर्ण करून देतील. आणि शेवटचा प म्हणजे परम मित्र. जसं आताच अरुण सरांनी सांगितलं की प्रताप शिंदे सर म्हणजे नुसते एक व्यक्ती नाहीये, तर खरोखर ते जेव्हा कोणाला मित्र मानतात ना किंवा सहकारी, तर ते त्यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकू शकतात. इतकं प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच मला त्यांचं नाव अतिशय आवडतं. प्रताप त्यांच्या नावातच आहे की काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्यांची जी क्षमता आहे. आता माझा आणि त्यांचा अनुभव फक्त 20 वर्षाचा आहे, पण 20 वर्षापूर्वी ते ज्या तत्परतेने काम करत होते ते रिटायरमेंटच्या अगदी 2 दिवस आधी सुद्धा तितक्याच तत्परतेने तिथे काम करतायत. आणि कोणी म्हणणारही नाही की अरे आता हे काही दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. अगदी आत्ताचा अनुभव आमचा की स्पार्कचं काम आलंय, 4 दिवसात काम पूर्ण करायचंय. कॉम्प्युटरचं ज्ञान सगळ्यांना, पण काम करायचं कोणी, असं जेव्हा झालं तेव्हा शाब्दिक रचना तर आम्ही केली, पण कॉम्प्युटरवरचं काम त्यांनी रात्री 2-2 वाजेपर्यंत. जगदीश घरत साहेब, मी भाऊसाहेब शिंदे यांना विनंती करते शिंदे सरांबाबतचे इथे आपल्या समोर सहकारी अशा अनेक
उपमा त्यांना देता येते. असे आमचे काही लोक होते, आमचे लाडके शिंदे सर यांचा हा सेवापोटी सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने उपस्थित असलेले, सकाळी आमच्या शाळेमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था गेली 31 वर्ष आपल्या संस्थेत काम करत असलेले एक सहकारी आजपर्यंत आमच्यात काम करत आहे. 31 वर्षानंतर दुसरा दिवस असा येतो की तो रिटायरमेंटचा असतो आणि सगळे ऋणानुबंध जे असतं आपल्याला ते एका क्षणात तोडणे तसं शक्य होत नाही. विहित वयोमानानुसार 21 मे रोजी खरं तर ते रिटायर होणार आहे. अजून ते उद्या शाळेत येतील. अजून 7 तारखेचा मोठा कार्यक्रम आहे, त्याला असतील. 25 तारखेला एक मोठी एक्झाम होणार आहे. त्यांच्या वैयक्तिक अडचणी आहे, पण 25 तारखेला निश्चितपणे आम्हाला मदत करायला येतीलच एवढी मात्र मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. एवढं स्वजोड नको आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून संस्थेने त्यांचा एक मोठा सत्कार सकाळीच आयोजित केला होता. संस्थेचे चेअरमन सन्माननीय रामसिंग ठाकूर साहेब हे कार्यक्रमात बिझी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. मग त्यांनी उपकाराध्यक्षांना व्हाईस चेअरमनला सांगितलं की तुम्ही जा कार्यक्रमाला अटेंड करा आणि माझ्या शुभेच्छा आठवणीला द्या. व्हाईस चेअरमन साहेबांचं भाषण झालं आणि मग त्यांनी शुभेच्छा वगैरे दिल्या आणि बसल्यानंतर त्यांना अचानक आठवण यार मला साहेबांचा निरोप काढला आणि रामसिंग ठाकूरने पर्सनली त्यांना मग शुभेच्छा द्यायची परत साहेबांनी सांगितलं की साहेबांचा असा निरोप आहे, ज्यांनी आपल्याकडे एवढी सेवा केली आहे. मला याची खरंच इच्छा होती, पण ते खूप बिझी होत्या. माझ्या शुभेच्छा सरांपर्यंत द्या म्हणते. सरांची एक नाव सांगतो मला, वर्षाताई ठाकूर संचालिका यांचाही पर्सनली फोन आला. तेवढा असा कार्यक्रम आहे, तब्येत बरी नसल्यामुळे मला येता येत नाही, सरांना माझ्या शुभेच्छा कळवा. आणि असे अनेक लोकांचे सकाळून होणे काही ज्यांना येणे शक्य नाही. तर संस्थेमध्ये सर्व सेवक, मग तो प्री प्रायमरीपासून आमचा इंग्रजी आणि मराठी मीडियमचा स्टाफ असेल, प्रायमरीचा मराठी इंग्रजी स्टाफ आहे, माध्यमिक आहे, माझे विद्यार्थी, तर सगळ्यांनी हा एक छानपैकी कार्यक्रम इथे जुळून आणला आहे. सकाळी उल्लेख झाला तो त्यांच्या जुळून आला आहे. आज हा आनंदाचा क्षण म्हणावा का दुःखाचा असा एक वेगळा प्रसंग आहे. खरं तर एक मोठ्या आनंदाची गोष्ट. आणि आमचे निवेदन पण सांगत होतो मला, एक स्पोर्ट टीचर असला तरी कॉम्प्युटर विषयी त्यांनी सर्व शिक्षकांना, आज ते रिटायर होत आहे. ज्युनियर टीचर त्यांना उलट बोलून जाईल एखाद्या वेळेस किंवा त्रासून जाईल, रागवे जातात. आणि मग त्यांना आनंद काय होतो त्या गोष्टीमध्ये, आणि ते सोबत एक काठी पण घेऊन जातात. आणि मॅडमला विनंती करतात, जे रिक्वेस्ट द मॅडम प्लीज आम्हाला पनिशमेंट तशीच करा. आणि मग त्या म्हाताऱ्या आजी त्यांचे रिटायर मॅडम एक क्लासरूम ऑफिसरला सर्वांना लाईनमध्ये उभे करतात आणि शिडी काठी घेऊन एकेकाला एक फटका मारतात. हे कशासाठी? त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुम्ही आम्हाला त्यावेळेस शिकवलं आहे, जे ज्ञान दिलं आहे, जी शिक्षा केली आहे, त्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो आहे. आमचा माजी विद्यार्थ्यांचा एक छानपैकी प्रोग्राम पार पडला 2003ची बॅच होती वाटतं. आणि मला का आठवत एक्झॅक्ट प्रॅक्टिकली त्यांना करावं लागलं तिथे. आणि आज जे आमचे 35-40 वर्षाचे मुलं होते त्यांना 2-4 मुलांना सरांना शिक्षा करावी लागली. तेवढ्या याच खरा आमचा आनंद आहे. तुमच्या छान कार्यक्रम घडवणारा त्यांच्या सर्व शिक्षकांना आहे, त्यामध्ये सर्वांचे धन्यवाद देतो. आणि त्यांचं पुढचं जे उर्वरित आयुष्य आहे ते सुखा समाधानाचं आणि आरोग्यमय सेवा सेवानिवृत्त होतात त्याच्याबद्दल त्याला मी शुभेच्छा देतो. आणि एक मी त्याचा एक किस्सा सांगतो की ज्यावेळी माझं इलेक्शन होतं नगरसेवकांचं, त्यावेळी मी त्यांना कधीही जरी रात्री जरी फोन केला 12 वाजता तरी ते ताबडतोब तिथे यायचे आणि ते स्वतःहून मला ज्यांची ओळख आहे तिथं ते घेऊन जायचे आणि प्रत्येक सांगायचे की आपला हा उमेदवार घरचा उमेदवार आहे, यांना तुम्ही निवडून आणण्याचा मदत करा. हे माझ्या खूप काही मेहनत घेतलेले आहेत आणि पुढच्या त्याच्यासाठी त्याला मी शुभेच्छा देतो. सन्माननीय व्यासपीठ, आमचे परममित्र शिंदे सर यांचा सेवापूर्ती सोहळा म्हणताना सेवा गौरव असं म्हणता येईल की त्यांनी जी या संस्थेसाठी मेहनत घेतलेली आहे किंवा त्यांनी या संस्थेच्या जडणघडणीमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. जेव्हा आम्ही या संस्थेमध्ये जॉईन झालो, मी 2001 मध्ये या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये रुजू झालो. मला आमच्या
मॅनेजमेंटने सांगितलं की आपल्या संस्थेमध्ये इतर सुद्धा क्रीडा शिक्षक आहेत. मी म्हटलं की ठीक आहे, प्रत्येक संस्थेमध्ये क्रीडा शिक्षक असतात, इतर स्टाफ असतो, आपल्याला सामावून घेतील का हा पहिला प्रश्न मला होता. परंतु मी पाहिलं, आता जितेकर सर असतील या ठिकाणी, शिंदे सरांना तर मी ओळखत नव्हतो. जेडी शिंदे सर त्यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांचं नाव ऐकून होतो, परंतु आपल्या संस्थेमध्ये काम करणारे लोक आहेत, खरोखर आपल्याशी प्रेम करतील का, प्रेमाने वागवतील का, हा एक प्रश्न असतो प्रत्येकाला जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पदार्पण करतो. पण खरोखर शिंदे सरांशी ज्यावेळी माझा परिचय झाला, अतिशय मनमिळावू, कोणालाही न रागावणारं असं व्यक्तिमत्व, प्रत्येकाशी प्रेमळ. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये चेष्टा मस्करी करतो तरी सुद्धा ते आमचे सिनियर. महत्वाचा शब्द आमच्या संस्थेतील, आता आम्ही कमीत कमी 35 लोक या संस्थेमध्ये आहोत क्रीडा शिक्षक म्हणून, परंतु त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यात सिनियरिटी म्हणजे आमचे शिंदे सर. नेहमी आमचं कुठल्याही प्रकारचं आयोजन असेल, नियोजनाचा भाग असेल की आम्ही म्हणणार, चेष्टेमध्ये मजेमध्ये म्हणणार, अरे सिनियर कोण, ती सगळे असणार शिंदे सर, बघणार शिंदे सर. म्हणजे असं व्यक्तिमत्व लाभणं सुद्धा एक आपल्या जीवनामध्ये वेगळा पर्यास असतो, असं आमचे शिंदे सर. आता बऱ्याचशा नियोजनामध्ये आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये कमीत कमी 80 गेम म्हणजे खेळांचा सहभाग असायचा. त्याच्यामध्ये शिंदे सरांचा मोठा सिंहाचा वाटा असायचा. आम्ही म्हणायचो शिंदे सरांची सही आहे त्या ठिकाणी, अरे जेडी शिंदे सर म्हटलं की आम्ही घाबरायचो जराशे, अरे त्या सर्टिफिकेट सही म्हणायची आहे शिंदे सरांची, तरी शिंदे सर म्हणायचे अहो नाईक सर जाऊ द्या, हो माझी सही आहे, सांभाळून घ्या, तुमची टीम आहे, टीम वर्क आहे. आमचे पेकर सर असतील, अरुण पाटील सर असतील, सगळ्यांची मी या ठिकाणी नावं घेत नाही, परंतु आम्ही सगळे जेव्हा कुठल्याही प्रकारचं आयोजन असेल एक टीममेट म्हणून काम करत असतो, की कोणी कोणावर रागवत नसेल. एक टीम वर्क म्हटलं की त्याच्यामध्ये हेवेदावे सुद्धा असायचे, परंतु कधी कोणी कोणावर रागवत नसायचा, हे महत्वाचं त्याच्यामध्ये पार्ट असायचा. की प्रत्येक जण, मी समजा अरुण पाटील सरांना म्हटलं, अरुण पाटील सर आपल्याला हे काम करायचं आहे, अरे आपल्या सिनियरना विचारा. म्हणजे सिनियर म्हटलं की आपल्या अक्षरशः शिंदे सरांच्या पायाला अडकला आणि शिंदे सरांना त्या ठिकाणी खेचलं गेलं होतं. नशिबाचा भाग की आम्ही सगळे तिथं होतो आणि ती दुर्घटना झाली नाही आणि आम्ही त्या ठिकाणी देवाचे त्या ठिकाणी लगेच आभार मानले की आम्ही अक्षरशः ती स्पर्धा संपन्न होईपर्यंत त्या विषयावर चर्चा करत होतो. म्हणजे असे सुद्धा प्रसंग आम्ही त्यावेळी अनुभवलेले आहेत. आणि मी जास्त या ठिकाणी प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. मग त्या ठिकाणी आमच्यासोबत सर्वांनी काम करत राहत राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा असतील, राज्यस्तर विद्यापीठ स्तरावरील, तसेच मल्हार महोत्सव, मॅरेथॉन या विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्ररित्या काम केलेलं आहे. आज या ठिकाणी आमचा एक सोबती असं म्हणावं लागेल की या ठिकाणी आमच्या सेवेतून म्हणजे आमच्या ग्रुपमधून फक्त या ठिकाणी सेवेतून बाहेर जाता पण म्हणता येणार नाही, परंतु आम्हाला तात्पुरती खंत राहील की आम्हाला एक आमचा सहकारी मित्र या ठिकाणी थोडासा आमच्यापासून दुरापास्त होऊन त्यांच्या भावी आयुष्यात म्हणजे कुटुंबासोबत जो आमच्यासोबत वेळ घालवत होते ते तो आता कुटुंबासोबत देतील. आणि त्यांना मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे तसेच आमच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या क्रीडा विभागातर्फे शुभेच्छा देतो की त्यांचं भावी आयुष्य अतिशय चांगलं जावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांनी आम्हाला जेव्हा गरज लागेल आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि त्यांनी नेहमीच आमच्या सोबत राहावं आयुष्यभर. आमची सुद्धा साथ असेल, कधीही तुम्हाला गरज लागेल, कुठल्याही प्रकारची गरज असेल आम्हाला हाक द्या, आम्ही हजर आहोत. धन्यवाद. आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम माझा सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आजचा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपण उत्सवच म्हणूया. आपले आजचे उत्सवमूर्ती आमचे सगळ्यांचे लाडके शिंदे सर आणि तसे इतर जे आमचे शिक्षक आहेत तेही लाडके आहेतच, पण इतर जे शिक्षक आहेत ते अभ्यासाचे शिक्षक होते आणि शिंदे सर जे होते ते आमचे शारीरिक शिक्षणाचे सर होते. त्याच्यामुळे
ऑब्विसली की ते आमचे सगळ्यात जास्त लाडके होते, कारण की शिंदे सर म्हटलं म्हणजे खेळाचा तास इज इक्वल टू. त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट लहानपणापासूनच होती आणि आम्हाला जास्त आवड होती, कारण की आमची सगळी स्पोर्ट्सची गँग होती. थोडे अभ्यासात आम्ही कमी होतो, पण खेळात आम्ही सरांप्रमाणात अतिउत्साही होतो. सरांबद्दल मी हेच सांगेन की लहानपणापासून बरेच खेळ आम्ही सरांनी शिकवले, आम्हाला घडवले, बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवले. खूप वेगवेगळ्या स्तरावर जाऊन विद्यार्थी खूप वेगळ्या लेवलला पोहोचले. पण ज्यावेळेस आम्ही जायचो मॅचेसला, सरांचा एक स्वभाव सांगते जो मी अनुभव घेतला लहानपणी, की ज्यावेळी आम्ही जायचो, कोण पडलं असेल किंवा कोणाला काही खर्चाटलं तरी असेल थोडं तरी, मला वाटतं की त्यांनी जशी त्यांच्या मुलींची काळजी घेतली असेल लहानपणापासून, डेफिनेटली आमची तशीच काळजी घेतली आहे. मग ते अगदीच आमच्या खेळाच्या आधी आम्हाला ग्लुकोन डीची बॉटल बनवण्यापासून असेल किंवा आम्ही कुठेही पडल्यानंतर आम्हाला फर्स्ट एड करण्यापासून असेल. सो सर, सर्वप्रथम आम्ही परत एकदा पुन्हा थँक्यू बोलतो तुम्हाला की थँक्यू सो मच. तुमच्यासारखे शिक्षण आम्हाला लाभले आणि आठवणीने तुम्ही या सुंदर कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं, त्यासाठी सर्वप्रथम मी आभार मानते तुमचे. तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकदम आरोग्य. धन्यवाद. बघा, विद्यार्थी जसे सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व वडीलधाऱ्यांना प्रथम माझा नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी किंवा आपणा सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि तितकाच भावूक आहे. आज आपण आम्ही त्यांना लाडाने नाना म्हणतो, नानांच्या यशस्वी आणि गौरवशाली नोकरीच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर एकत्र आलो आहोत. नानांच्या कामातील समर्पण, सचोटी आणि वेळनिष्ठता या गुणांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. ते त्यांच्या सहकार्याने व्यक्तही केलं आहे. नानांची आवडती गोष्ट सांगायची म्हटलं तर आम्ही सगळे कोणत्याही आनंदाच्या क्षणी एकत्र येतो तेव्हा नाना फार उत्साहाने आमचे ग्रुप फोटो सुरू केले. त्यात तिला नाना आणि काकींनी खूप साथ दिली. ते खूप छान आणि प्रेरणादायी आहे. नानांना या नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर यांनी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संबोधते. जे आमचे अनुभव आहे की शाळेत कोणत्याही कार्यक्रम असू दे, बोलावी एवढी माझी कुवत नाही, पण आज माझ्यासाठी, आमच्या कुटुंबियांसाठी एक खूपच आनंदाचा आणि आनंदाचा क्षण आहे. कारण आज 31 वर्षांची जी प्रदीर्घ कारकीर्द आहे त्या शाळेमध्ये, शाळा म्हणजे आमचा एक जीवनाचा खूप मोठा भाग आहे आणि त्यातून ते आज निवृत्त होत आहे. त्याकरता 2 शब्द मी बोलू इच्छिते. ते 2 शब्द मी बोलते कारण की पप्पा माझ्या आयुष्याचा भाग आहे, संपूर्ण आयुष्य आहे. त्यांनी माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी, आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी नेहमीच खूप प्रयत्न केले. नेहमी तुम्ही पुढे जा, मी आहे नाही, ही जी हाक, हा जो आवाज आमच्या मागे आहे, त्यामुळे आम्ही आज दोघीजणी जे काही आहोत ज्या टप्प्यावर पोहोचलो ते करू शकलो. बहिणीने उल्लेख केला म्हणून की एक सांगायचं उदाहरण म्हणून की माझ्या बहिणीला जेव्हा फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घ्यायचं होतं तेव्हा स्वतः शिक्षक असताना ते डॉक्टर हो, इंजिनियर हो असं काही सांगू शकले असते, पण त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. म्हणजे सुरुवातीला आम्ही करून काम चालू केलं होतं तेव्हा मशीनवरती स्वतः शिवायला मदत करायची. म्हणजे हर छोट्या छोट्या कधी कुठल्या गोष्टीला कमी लेखलं नाही की हे काम छोटं, हे काम मोठं, सगळं काम करतात. त्यांना ऑलराऊंडर म्हणतो. आमच्यासाठी आमचे पण हिरो आहेत. त्यांनी आमच्यासाठी सगळं काय केलं आहे आयुष्यामध्ये, खूप काही दिलं आहे आम्हाला. मंचावरती प्राचार्य सत्रे सर उपस्थित आहेत आणि शाळेचे सर्व शिक्षक जे आले आहेत. आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे शिक्षक. म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंच नाही की हे पण वेगळे लोक आहेत, बाहेर शिक्षक आहेत. आम्ही काही मदत लागली, कधी काही छोट्या कामासाठी सुद्धा नेहमी ते आमच्यासाठी धावून येतात. जेव्हा आमच्या आजीचा स्वर्गवास झाला होता की शाळा सगळे शिक्षक तास सोडून धावत आमच्या घरी आलं त्या बाबांना साथ देण्यासाठी. ती आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि कायमच त्यांनी खूपच आई वडिलांना आमच्या दोन्ही शिकले शाळेत जे कार्यरत आहेत त्यांना खूप साथ दिली आहे. त्यामुळे मी शाळेची आयुष्यभर ऋणी राहील. आमच्या शाळाही आमच्या जीवनाचा मोठा भाग आहे कारण त्यांनी आम्हाला ओळख दिली. पनवेलमध्ये लोक आम्हाला
शिंदे सरांच्या मुली म्हणून ओळखतात आणि खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. त्याबरोबरच आमचे आजोबा, काका आणि आत्या दिसेला बसले आहेत. आमच्या अख्ख्या कुटुंबाचा, आमच्या बरेच जण गावावरून आमच्या आज आलेले आहेत. सगळ्यांनी खूप कायम साथ दिली आहे त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रयत्नांना. आणि पप्पांनी सुद्धा प्रत्येकासाठी, म्हणजे अगदी छोट्या, मी असं बोलते की आमचा भाऊ जो सगळ्यात घरात मोठा आहे त्यापासून ते आमचे अन्वय, मिया, आरव, आमची जीविका, म्हणजे इथपर्यंत ते फेवरेट आहे प्रत्येकासाठी. ते एक वेगळं व्यक्ती आहे. माझ्यासाठी वेगळ्या, ती प्रत्येकासाठी वेगळ्या, पण घरातल्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत ते नेहमी अवेलेबल असतात. कधीच कोणाला नकार देणे किंवा कोणाशी उद्धटपणे बोलणे त्यांना माहितीच नाही. नेहमी सगळ्यांना मदत करावी, आपलं जे काही आहे नाही आपल्याकडे ते समोरच्याला देऊन टाकावं, असं त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबरोबर म्हणजे इतरही लोकांची असतील, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी कायम त्यांच्यासाठी जागेवर उभे असणे. माझ्या सासरच्या कर्त्यांशी तर ते इतके चांगले आहेत की कधी असं वाटलंच नाही की माझं 1 वर्षापूर्वी लग्न झालं आहे, एवढे चांगले संबंध आहे. त्यांनी कायमच सगळ्यांशी ती बांधिलकी जोपासली आहे. त्याच्यासाठी खूपच मला त्याचा अभिमान आहे. आणि खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही आम्ही शिकलो आहे, अजूनही शिकत राहू. पण एवढं म्हणून थांबवते. सेकंड इनिंगसाठी पप्पांना ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. पूर्ण करणारी प्रचिती पप्पांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल खूप धन्यवाद. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत खास आहे. माझे वडील माझे आदर्श आज त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी सेवा जीवनातून निवृत्त होत आहे. बाबा म्हणजे निष्ठ, कष्ट, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थपणा. मी पप्पांबद्दल सांगायचं झालं तर मला माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारा माणूस म्हणजे माझे पप्पा. मला कुठल्याच गोष्टीत कधीच नाही म्हणते, कधीच तू करू शकतेस, तू करू शकतेस, तू करू शकतेस. आणि आज मी जे काय आहे, माझं जे स्वतःचं दुकान आहे ते फक्त आणि फक्त पप्पांमुळे आहे आणि मम्मीमुळे आहे. बस मी एवढंच बोलते. ही कथा आहे त्या व्यक्तीची ज्यांनी छोट्याशा गावातून येऊन मुंबईला राहत आपला सुंदरसा आयुष्य घडवलं. तर ऐका ही कथा सोलापूर जिल्ह्यातील केम या छोट्याशा गावातून 20 मे 1967 साली शिंदे कुटुंबात श्री दत्तात्रय कृष्ण शिंदे व स्वर्गीय भामाबाई दत्तात्रय शिंदे यांच्या घरी जन्माला आले धाकटे चिरंजीव प्रताप शिंदे उर्फ नाना यांची आहे. लहानपणी घराच्या अंगणात बहीण भावंडाबरोबर आपले बालपण मजेत घालवले. लहानपणी आपले 1ली ते 8वीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केम येथे पूर्ण केले. पुढे 9वी ते 10वीचे शिक्षण त्यांनी उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे 1989 ला पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे राहिले व आपले 11वी ते 12वीचे शिक्षण रयत शिक्षा संस्थेचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज माढा सोलापूर येथे 1991 साली यशस्वी रीतीने पार पाडले. पुढे आपले पदवी शिक्षणासाठी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे हॉस्टेलवर राहून आपले शिक्षण पूर्ण केले आणि पदवीधर झाले. पदवीधर शिक्षण चालू असताना त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले. म्हणून त्यांनी BPEd म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ही डिग्री 1993 साली अकलूज सोलापूर येथे यशस्वीने पूर्ण केली. मुळातच लहानपणापासून क्रीडा क्षेत्राकडे त्यांना ओढ होती. आपले मोठे बंधू जयंत शिंदे मुंबईला येऊन नोकरी शोध घेण्याचे ठरवले. काहीच महिन्यात जनार्दन भगर शिक्षण संस्थेचे चांगुकाना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनवेल क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्त झाले. शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी सौ वैशाली थोरात यांचा प्रवेश झाला. नोव्हेंबर 1995 साली सौ वैशाली थोरात सोबत आपले सहजीवनाची सुरुवात केली. आज त्यांच्या सुखी संसारात श्रेय आहे आयुष्यभर त्यांचे सावली म्हणून जगत असलेले त्यांच्या पत्नीला जातात. प्रत्येक सुखादुःखात त्यांच्या सोबत राहून आयुष्याची वाटचाल सुंदर सुखात केली. याच 1996 साली त्यांना कन्या प्राप्ती झाली प्रीतीच्या रूपात. जणू असे वाटत होते की साक्षात घरी लक्ष्मीचे आगमन झाले. आयुष्यात लेखीचे बाप झाल्याच्या आनंदाने जे हृदय भरून येते ते कुठल्याच सुखाच्या मापात मोजता येणार नाही.
त्याच आनंदात भर म्हणजे त्यांना 16 सप्टेंबर 2000 रोजी परमेश्वराची एक अनमोल देणगी म्हणजे दुसऱ्या कन्या रत्नेची प्राप्ती झाली प्रचितीच्या रूपात. मुली म्हणजे एक अद्भुत शक्ती. त्या आपल्या जीवनात नेहमीच एक खास स्थान मिळवतात. बघता बघता चिमुकल्या कधी एवढ्या मोठ्या झाल्या ते कळलंच नाही. आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण व संस्कार देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांची ज्येष्ठ कन्या प्रीती शिंदे आज इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून डिलॉयट या नामांकित कंपनी डिग्री मिळवून स्वतःचे बोटिक स्टिच खुशाई. आज त्यांचा संसार खूप सुखाने चालू आहे. वैयक्तिक जीवनात जेव्हाही धावपळ त्यांनी केली त्यापेक्षा कसं पुढे नेता येईल व त्यांना त्यांच्या आवडत्या असलेल्या खेळाबद्दलची सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व त्या शाळेनंतर सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस सेशन देत प्रत्येक मुलाला योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना त्यांच्याच क्रीडा क्षेत्रात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, विभागस्तरीय व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी चालना दिली. त्याच मुलांच्या यश अपयशमध्ये सहभागी होऊन नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले. म्हणूनच ते मुलांचे अतिशय लाडके शिंदेसर म्हणून नामांकित झाले. त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवला. याच अनेक गोड आठवणी घेऊन आलाय आज निरोपाचा क्षण. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक वळणीवर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासी हसरा आणि आनंद देणारा असावा. सुंदर, अतिशय सुंदर. त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याचा शेवटच्या क्षणाला मला काय काम कसला असले माझे वडील जे मोठे बंधू शिंदे ते दुसरे बंधू शिंदे आमची माझी बहीण विजलता नवरे आदरणीय सुंदरे सर आदरणीय सर आणि उपस्थित सर्व आपण माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या माझे आभार मानतो. दौडवरून काही मंडळी खास कार्यक्रमासाठी आली त्यांचं विशेष कौतुक आणि त्यांचं आभार मानतो. मी एका छोट्याशा केक नावाच्या गावातून या पनवेल शहरामध्ये आलो. त्याच्या अगोदर माझं लहानपण एक व्यापारी म्हणून आमचे वडील व्यापारी होते आणि व्यापारात आमचा पीठ आहे. 10वीला असताना मी नापास झालो आणि शाळा सोडून दिली. दुकान सांभाळत मी. आमचे वडील असंच म्हणतात होता पण जी मुलं अपयशी असतात ती पुढे जाऊन यशस्वी होतात. मी 31 वर्ष यशस्वी नोकरी केली आहे शहरात. ही नोकरी लागताना मला आमचे मोठे बंधू जय शिंदे यांनी माझ्या नोकरी खूप प्रयत्न केले. दादामुळे मी पनवेलमध्ये आलो. त्यांनी शक्य नव्हतं आणि माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी शाळा सोडली. त्यावेळेला आमची आजी इंदिराबाई बांगे यांनी मला आजोळी शिकायला त्यामुळे मी शिकतो. मी शाळा सोडून दिली होती आणि दुकान सांभाळत होतो. एक मोठा व्यापारी झाला असतात. आमच्या वडिला अजून ह्या नोकरीमध्ये आम्ही खूप मोठा व्यापार केला असता पण त्याची ती इच्छा आपण राहिली. मी एक शिक्षक झालो आणि यशस्वी झालो. एवढं यशस्वी झालो की इथल्या लोकांनी मला सांभाळून घेतलं म्हणून मी यशस्वी झालो. माझे सहकारी सगळे शिक्षक आता बरेच शिक्षक आलेले आहेत. त्या सर्वांनी मला खूप मदत केली म्हणून मी पुढे गेले. सांगतात मला शिक्षक असं कसं आहे पण मी काय नाही त्या सगळ्यांमुळे मी पनवेलमध्ये आहे. तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आहे. माझे विद्यार्थी इथं आहेत. त्या विद्यार्थ्यांनी मला बरं सांभाळून घेतलंय. शिंदे करतात ते शिंदे सर त्यांना माहिती काय खूप उशीर झालाय. बोलण्याचा खूप आहे तुम्ही लावतो. धन्यवाद. तुम्ही आईचं नाव घेतलंच नाही. मम्मी बद्दल काय बोलणार? मम्मीने
तुमच्या मुलीला साथ दिली मग तुम्ही जाय उद्या या शिंदे सर हे साधेपणात सिंपल असतं ते बेस्ट असतं आणि स्टेटस आहे तो ब्रँडेड वस्तूवर अवलंबून झाला. कोणी लिननचा छंद घातलेला असेल. शिंदे सर आपके सेवानिवृत्ति के अवसर पर दिल की गहराई से धन्यवाद सर.
प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ए दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना।